Welcome to our Rayat Online School Education, that is ROSE Project 2021-22, which is conducted by Rayat Shikshan Samstha, Sathara. Myself, Barge Mayuri Raghunath, Mahatma Gandhi Vidyalaya and Junior College, Patswad. Today, we have to learn our subject. It is bookkeeping and accountancy. In that subject, the topic name is analysis of financial statement. We have to learn. In that topic, our content is comparative income statement. In that content, we have to learn meaning, methods and steps to prepare the comparative income statement and practical problem number 5 and practical problem number 6. First of all, we have to learn what is the financial statement analysis. In short, in the last lecture, you have to learn the meaning of financial statements and the limitations of financial statement, objective of financial statement analysis, and the financial statement format, vertical format of balance sheets. Financial statement analysis means what? The statement which are prepared by the business to find out profitability, efficiency, solvency, growth of the business to judge the financial strength and status are called as financial statement. फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस म्हणजेच काय, तर याच्यामध्ये या फायनान्शियल स्टेटमेंटवरून व्यवसाय बिझनेस आपला फाइंड आउट करतो, व्यवसायाची प्रॉफिटेबिलिटी, इफिशियन्सी, सॉल्व्हन्सी अँड ग्रोथ ऑफ द बिझनेस अँड कशासाठी, तर जज करण्यासाठी व्यवसायाची फायनान्शियल स्ट्रेंथ कशी आहे आणि स्टेटस काय आहे हे बघण्यासाठी जे स्टेटमेंट प्रिपेअर केलं जातं त्या स्टेटमेंट्सना फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हटलं जातं. These statement gives complete picture of financial position and managerial performance, and also financial statements are prepared for the purpose of presenting annual report. So बिझनेसचा जो काय annual report आहे तो प्रेझेंट करण्यासाठी फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर केली जातात. आता हे फायनान्शियल स्टेटमेंट कोण प्रिपेअर करतात, तर द फायनान्शियल स्टेटमेंट्स आर प्रिपेअर्ड बाय द प्रॉफिट कन्सर्न्स ॲज वेल ॲज नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. म्हणजे बघा, ज्या पद्धतीने प्रॉफिट कन्सर्न्स फायनान्शियल स्टेटमेंट तयार करतात, तुम्ही 11th स्टँडर्डला बघितलंय, सोल ट्रेडर कन्सर्न बघितला, ते फायनल अकाउंट्स तयार करायचे. त्या पद्धतीने 12th कॉमर्सला तुम्ही फर्स्ट टॉपिक बघितला, पार्टनरशिप फायनल अकाउंट, याच्यामध्ये सुद्धा या ज्या प्रॉफिट कन्सर्न्स आहेत या फायनान्शियल स्टेटमेंट तयार करतात. त्यांच्यासोबतच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ज्या आहेत, ज्याला आपण क्लब्स, कॉलेजेस किंवा चेंबर ऑफ कॉमर्स हे ज्या काही नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आहेत या सुद्धा फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करत असतात. म्हणजेच आता ही फायनान्शियल स्टेटमेंट कोणती, देर आर टू इम्पॉर्टंट फायनान्शियल स्टेटमेंट, नेम इज अ बॅलन्स शीट, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पोझिशन स्टेटमेंट, अँड सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अँड इट इज ऑल्सो नोन ॲज अन इन्कम स्टेटमेंट. Financial statement analysis includes two aspects. First is analysis of data and second is interpretation of data. Analysis of data means it provides methodical classification of financial statement, and interpretation of data, it means explanation of meaning and significance of data. First of all, in that topic we have to learn income statement. In that income statement we have to learn vertical income statement. आत्तापर्यंत तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट लेजर फॉर्मॅटमध्ये पाहिलेलं आहे. इथं तुम्हाला मी व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट सांगणार आहे. याचा फॉर्मॅट कसा आहे, आपल्याला जे काय कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट प्रिपेअर करायचे ते या व्हर्टिकल फॉर्ममध्ये प्रिपेअर करायचे. मग व्हर्टिकल फॉर्ममध्ये प्रिपेअर करायचं असल्यामुळं आपण त्याचा फॉर्मॅट आधी समजून घेऊया. व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट, कंपनी लिमिटेड, जे काय कंपनीचं नाव असेल ते इथं राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट आहे व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च एव्हरी इयर, जे काय आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलं असेल ते वर्ष आपण इथं राईट डाऊन करायचं आहे. नंतर पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज अँड अमाऊंट रुपीज, इथं असे 2 कॉलम दिलेत. फर्स्ट इज इनर कॉलम अँड सेकंड इज आउटर कॉलम. तर इथं व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट प्रिपेअर करत असताना पहिल्यांदा आपण इन्कम घेतोय. आता इन्कम कोणते, तर फर्स्ट आहे सेल्स. सेल्स इट इज आवर इन्कम, अमाऊंट इनर कॉलमला घेतली. सेल्समधून नेहमी सेल्स रिटर्न आपण काय करतो, लेस करत असतो, त्याची अमाऊंट सुद्धा इनर कॉलमलाच घ्यायची. सेल्समधून सेल्स रिटर्न वजा केले असता, लेस केले असता जी अमाऊंट मिळते त्याला आपण म्हणतो नेट सेल्स, आणि नेट सेल्स आपण आउटर कॉलमला घेतो. नंतर नेट सेल्स म्हणजे काय, तर या नेट सेल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जी काय आपण सेल्स घेतो त्याच्यातून कॉस्ट ऑफ गुड सोल्ड या लेस करत असतो. आता कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मध्ये काय येतं, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जे जे काय कंटेंट्स असतात दॅट इज ओपनिंग स्टॉक, नेक्स्ट परचेसेस, नेक्स्ट वेजेस, कॅरेज इनवर्ड अँड ऑल्सो
ऑर डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण ट्रेडिंगच्या डेबिटला घेत असतो आणि हे सगळे जे काही ट्रेडिंगच्या डेबिटचे कंटेंट्स असतात ते कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणून नेट सेल्समधून आपण लेस करायचे. इथं तुम्हाला दिसतंय बघा व्हर्टिकल स्टेटमेंटमध्ये ओपनिंग स्टॉक आपण अमाऊंट इनर कॉलमलाच घेतली, परचेसेस त्याच्यामध्ये ऍड केले, वेजेस ऍड केले, कॅरेज इनवर्ड ऍड केलेत आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस सुद्धा आपण ऍड केलेत. त्यांची जी काही टोटल असेल ते आपण इनर कॉलमलाच दाखवलेली आहे. ही टोटल म्हणजेच कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आता ही कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड नेट सेल्स मधून आपण काय करायचे, लेस करायचे. पण त्याच्या आधी आपल्याला क्लोजिंग स्टॉक आहे तो सुद्धा या कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मधून लेस करायचा. जी अमाऊंट येईल ती तुमची असणार आहे नेट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. नेट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आउटर कॉलमला आपण मांडतोय. नंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे ग्रॉस प्रॉफिट. आता ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिसतोय बघा, त्याचा फॉर्म्युला आहे नेट सेल्स मायनस नेट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. म्हणजे काय तर नेट सेल्स तुमची जी काय आहे त्याच्यातून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड लेस केले असता मिळतो आपल्याला ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट आपण इनर कॉलमला दाखवलाय बघा. इन्कम मध्ये आपले असते सेल्स, या सेल्स मधून सेल्स रिटर्न लेस केले असता मिळाली नेट सेल्स. या नेट सेल्स मधून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड लेस करायचंय. मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये येतं ओपनिंग स्टॉक, परचेसेस, वेजेस, कॅरेज इनवर्ड, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि या कॉस्ट ऑफ गुड्सची जी काही टोटल असेल त्याच्यातून क्लोजिंग स्टॉक आपण लेस केला असता जी अमाऊंट येते त्याला म्हणायचं नेट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आणि ही नेट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड नेट सेल्स मधून लेस केली असता आपल्याला मिळतो ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट आपण इनर कॉलमलाच ठेवतोय. आता या ग्रॉस प्रॉफिट मधून हा ग्रॉस प्रॉफिट नंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेत असतो. त्याच पद्धतीने अदर जे काही ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असतात ते आपण ग्रॉस प्रॉफिट मधून लेस करतो. म्हणून पुढची स्टेप होते ग्रॉस प्रॉफिट मधून लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते तर फर्स्ट आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. म्हणजे कोणते तर ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिसमध्ये जे काय स्टेशनरी असेल, प्रिंटिंग आहे, पोस्टेज आहे, ट्रॅव्हलिंग आहे, कन्व्हेन्स आहे, हे जे काय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत हे सगळे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणून घेतो आपण, इनर कॉलमला मांडू. नंतर आहे फायनान्स एक्सपेन्सेस सुद्धा आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हेड खालीच घेतो. आणि लास्ट आहे सेलिंग एक्सपेन्सेस. सेलिंग एक्सपेन्सेस मीन्स ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, कॅरेज आउटवर्ड, हे जे काय सेल करण्यासाठी जो एक्सपेन्सेस येतो तो आपण सेलिंग एक्सपेन्सेस या हेड खाली घेत असतो. त्याची सुद्धा आपण अमाऊंट इनर कॉलमलाच घेऊया. आणि या सगळ्यांची टोटल म्हणजेच ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आउटर कॉलमला घेतल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट मधून हे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपल्याला लेस करायचे. मग येतो तो ऑपरेटिंग प्रॉफिट येतो. आता बघा ग्रॉस प्रॉफिट मधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस केल्यानंतर जे उत्तर मिळतं त्याला म्हणायचं ऑपरेटिंग प्रॉफिट. ब्रॅकेटमध्ये मी त्याचा फॉर्म्युलाही दिलेला आहे, ग्रॉस प्रॉफिट मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. त्याचं सुद्धा आपण अमाऊंट आउटर कॉलमलाच घेणार आहोत. या ऑपरेटिंग प्रॉफिटमध्येच आपण ऍड करणार आहोत नॉन ऑपरेटिंग इन्कम्स. आणि नेक्स्ट आहे त्याची अमाऊंट आउटर कॉलमला म्हटल्यानंतर दुसरं आहे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपण लेस करणार आहे. पहा इथे ऑपरेटिंग प्रॉफिटमधून नॉन ऑपरेटिंग इन्कम ऍड करायचे आणि नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस करायचे. आता हे नॉन ऑपरेटिंग म्हणजे काय तर नॉन ऑपरेटिंग इन्कम म्हणजे काय तर प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स ॲसेट, डिव्हिडंड ऑन शेअर्स. तुम्हाला थर्ड पार्टीकडून तुम्हाला काही इन्कम होत असतील तर ते आपण नॉन ऑपरेटिंग हेड खाली घेत असतो. आणि नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे कोणते तर लॉस ऑन सेल ऑफ फिक्स ॲसेट असेल, तुम्हाला फाईन बसला असेल, पेनल्टी असेल, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असतील, हे सगळे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस या हेड खाली येतात. आणि हे दोन्ही इन्कम असतील नॉन ऑपरेटिंग तर ते ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये ऍड करायचे आणि एक्सपेन्सेस असतील तर ते ऑपरेटिंग प्रॉफिटमधून लेस करायचे. इथे एक कन्सेप्ट समजून घ्या. आपण नाव दिले नेट प्रॉफिट नाव दिलेलं नाही तर काय नाव दिलं ग्रॉस प्रॉफिटमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस केले असता आपल्याला मिळतो तो ऑपरेटिंग प्रॉफिट. कारण अजून नेट प्रॉफिट आपण तिथपर्यंत गेलेलो नाही. हा ऑपरेटिंग प्रॉफिट आहे, याला कधीही नेट प्रॉफिट म्हणायचं नाही. त्या ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये नॉन ऑपरेटिंग इन्कम ऍड करायचे आणि नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस केले असता जी अमाऊंट मिळते त्याला म्हणायचं नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. आता आलं नेट प्रॉफिट बट बिफोर टॅक्स. आता बिफोर टॅक्स का म्हटलंय तर अजून तुम्ही टॅक्स लेस केलेला नाही म्हणून नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स आपल्याला मिळाला. नेक्स्ट आहे पर्सेंटेज दिली जाईल. ती पर्सेंटेज या नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स वरती कॅल्क्युलेट केली जाते. जी अमाऊंट येईल ती नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स मधून लेस टॅक्स म्हणून लेस करायची आणि फायनल तुम्हाला जे काय आन्सर मिळणार आहे ते असणार आहे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स तो आउटर कॉलमला तुमचा दिसणार आहे आणि हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. बघा पुन्हा एकदा इन शॉर्ट
इन्कममध्ये असणार आहेत आपले सेल्समधून नेहमी सेल्स रिटर्न लेस करायचं. सेल्स रिटर्न लेस केले असता मिळते नेट सेल्स. या नेट सेल्समधून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड लेस करायचे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड लेस केले असता मिळतो ग्रॉस प्रॉफिट. या ग्रॉस प्रॉफिटमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस केले असता आपल्याला मिळतो ऑपरेटिंग प्रॉफिट. तर ऑपरेटिंग प्रॉफिट याच्यामध्ये नॉन ऑपरेटिंग इन्कम ॲड केले असता जर क्वेश्चनमध्ये आले तर, अदरवाईज नो. आणि नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस केले असता जो मिळतो त्याला म्हणायचं नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. आणि या अमाऊंटवरती तुम्ही टॅक्स कॅल्क्युलेट करायचा. तो टॅक्स नेट प्रॉफिट बिफोर टॅक्समधून लेस केला. जे आन्सर मिळालं त्याला नाव देतो आपण नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. या फॉर्मॅटनुसारच आपल्याला कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट प्रिपेअर करावं लागतं. याच्यामधील येणारे हे सगळे कंटेंट्स येतीलच असं नाही, पण या स्टेप्सनुसार आपण ते प्रिपेअर करू शकतो. व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट बघितल्यानंतर आपण बघतोय टूल्स फॉर फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस. Financial statement gives absolute figures of assets, liabilities, revenues, expenses and profit and loss of the business. Financial statement आपल्याला काय देतात तर absolute figures दाखवतं. कशाच्या? assets, liabilities, revenue, expenses, profits and loss of the business. In that financial statement we have to give two statements. It is first is balance sheet and second is account profit and loss account. बॅलन्स शीटमध्ये आपल्याला काय दिसतं तर ॲसेट्स, लायबिलिटीज आणि प्रॉफिट अँड लॉसमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये रेव्हेन्यू, एक्सपेन्सेस अँड प्रॉफिट अँड लॉस ऑफ बिझनेस. या फायनान्शियल स्टेटमेंटमधून आपल्याला ॲब्सोल्यूट फिगर्स मिळतात. आपले ॲसेट्स किती, लायबिलिटीज किती, प्रॉफिट किती आहे, लॉस किती आहे, याच्यावरून आपल्याला त्या फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करावं लागतं. त्या ॲनालिसिस करण्याच्या टूल्स अँड टेक्निक्स आहेत. विच आर द टेक्निक्स फॉर फायनान्शियल ॲनालिसिस? Comparative financial statement, next common size statement, and third cash flow analysis. There are three techniques of financial statement analysis. In that techniques we have to see comparative financial statement. Comparative financial statement, it means comparative statement compares financial data at 2 points of time and helps in deriving the meaning and conclusions regarding the changes in a financial positions and operating results. First of all, we see the meaning of comparative financial statement, and the meaning is the statement showing financial data for 2 or more than 2 years placed side by side to facilitate comparisons are called comparative financial statement. Methods of comparative comparison of financial statement. First is comparative balance sheet and second is comparative income statement, and today we have to learn about the comparative income statement. Comparative income statement, it means the income statement shows the net profit or a net loss. Comparative income statement काय shows करतं तर net profit or net loss. The comparative income statement will show the absolute figures of 2 or more periods, that is absolute change from one period to another, and the last, the figure of 2 or more periods are side by side. The reader can quickly ascertain whether sales have increased or decreased, whether cost of sales has increased or decreased, etc. ते comparative statement काय शो करतं तर तुमचं नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस शो करतं. त्यानंतर ॲब्सोल्यूट चेंज दाखवतं. कशामध्ये तर वन पिरियड टू अनादर, प्रिव्हियस इयरपेक्षा करंट इयरमध्ये कशा पद्धतीनं चेंज झालाय याच्या फिगर्स फाइंड आउट करत असतं. अँड लास्ट, द फिगर फॉर 2 or more periods आर साईड बाय साईड. एका बाजूला एक मांडल्यामुळं काय होतं तर रीडरला क्विकली कन्क्लुजन्स आहे तो काढू शकतो की सेल्स हॅव इन्क्रीज और डिक्रीज, म्हणजे सेल वाढली किंवा कमी झाली, कॉस्ट ऑफ सेल्स इन्क्रीज झाली किंवा डिक्रीज झाली, किंवा अजून जे काय त्याला रिझल्ट्स आहेत नेट प्रॉफिट करंट इयर आणि नेट प्रॉफिट प्रिव्हियस इयर यांचं कंपॅरिझन तो इझिली करू शकतो. मग हे ज्या स्टेटमेंटमध्ये केलं जातं त्याला कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट असं म्हटलं जातं. किंवा कंपॅरेटिव्ह स्टेटमेंटमध्ये तुम्हाला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस, ॲब्सोल्यूट फिगर्स आणि जो काय डेटा आहे, फिगर्स आहेत त्या साईड बाय साईड मांडल्यामुळे लगेच क्विकली कन्क्लुजन तुम्ही काढू शकता. मेथड्स ऑफ प्रिपेअरिंग कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट. कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट शोज इन्क्रीज और डिक्रीज इन व्हेरियस ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. Preparation of comparative income statement include the following steps. First step, it is enter the amount of income and expenditure in a first column. Second step, enter the figures of previous year income statement in a second column. स्टेप 2 मध्ये काय तर प्रिव्हियस इयरचे जे काही इन्कम तुम्हाला क्वेश्चन्स मध्ये दिले जातील
ते तुम्ही सेकंड कॉलममध्ये एंटर करा. स्टेप 3, एंटर द फिगर्स ऑफ करंट इयर इन्कम स्टेटमेंट्स इन अ थर्ड कॉलम. करंट इयरचे ज्या काही फिगर्स असतील त्या तुम्ही या थर्ड कॉलमला एंटर करा. नेक्स्ट स्टेप 4, इट इज एंटर द ॲब्सोल्यूट चेंज, दॅट इज द डिफरन्स बिटवीन फिगर्स ऑफ करंट इयर and previous year in a fourth column. The formula of absolute change, it is absolute change is equal to current year minus previous year. तर तुम्ही जे काय ॲब्सोल्यूट चेंज करणार त्याचा फॉर्म्युला आपल्याला दिसतो. या फॉर्म्युलानुसार तुम्ही याची ॲब्सोल्यूट चेंज जो काय झालाय तो या फोर्थ कॉलम मध्ये एंटर करायचा. स्टेप 5 ही तुमची लास्ट स्टेप असणार आहे. याच्यामध्ये काय तर ॲब्सोल्यूट चेंज ॲज अ पर्सेंटेज ऑफ फिगर्स ऑफ प्रिव्हियस इयर याचा जो फॉर्म्युलानुसार फाइंड आउट करून तो फिफ्थ कॉलममध्ये एंटर करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला असणार आहे फॉर्म्युला फॉर पर्सेंटेज ऑफ चेंज इज इक्वल टू अमाऊंट ऑफ ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड बाय द अमाऊंट ऑफ प्रिव्हियस इयर मल्टिप्लाइड बाय 100. या फॉर्म्युलानुसार तुम्ही पर्सेंटेज चेंज काढून फिफ्थ कॉलममध्ये अमाऊंट एंटर करायची. अशा पद्धतीने आपल्याला या 5 स्टेप्समध्ये कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट प्रिपेअर करावं लागेल. आफ्टर द स्टेप्स फॉर प्रिपरेशन ऑफ कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट्स, आता आपण स्टेप्स शिकल्यानंतर त्या स्टेप्स कशा पद्धतीने कंपॅरेटिव्ह स्टेप्सनुसार कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट प्रिपेअर केलं जातं हे बघितल्यानंतर आपण 2 क्वेश्चनच्या माध्यमातून हा टॉपिक किंवा हा जो कंटेंट आहे आपल्याकडे कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट हे स्टेटमेंट आपण कसं कंपॅरिझन केलं जातं हे समजून घेऊया. तर फर्स्ट ऑफ ऑल we have to learn our practical problem number 5. First we have to read it. Prepare comparative income statement of Noha Limited for the year ended 31st March 2017 and 31st March 2018. We have to see the format of income statement. Particulars, here it is 2 years. 31st March 2017 it is our previous year and 31st March 2018 it is our current year. Let's see. Sales for the amount of previous year rupees 2 lakhs and the amount of current year it is 3 lakhs. Next, income tax 50% for 2 years. Cost of sales for previous year 1,20,000 and for current year rupees 80,000. Indirect expenses for current year 12,000 and previous year for 8,000. तर हा क्वेश्चन दिल्यानंतर आपल्याला कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट प्रिपेअर करायचं आहे. आता आपण जे व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट जे पाहिलेलं आहे त्यानुसार कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट आपण तयार करूया. बघा सोल्युशन, त्याला हेडिंग लिहायचं आहे आपल्याला कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट ऑफ नोहा लिमिटेड ॲज ऑन 31st March 2017 अँड 31st March 2018 अँड फॉर्मॅट इट इज हिअर. Particulars, 31st March 2017 it is our previous year. Next column it is 31st March 2018 it is our current year. Absolute change and next last column it is percentage change. या क्वेश्चन मध्ये जे काय सेल्स, इन्कम टॅक्स, कॉस्ट ऑफ सेल्स अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दिसते ते आपल्याला या फॉर्मॅटमध्ये किंवा कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंटमध्ये मांडूया. पहिल्यांदा आपण घेतोय सेल्स. त्याची प्रिव्हियस इयरची अमाऊंट आहे 2 lakhs अँड करंट इयरची अमाऊंट दिसते 3 lakhs आपण घेतलेली आहे. नेक्स्ट आहे कॉस्ट ऑफ सेल्स, जी क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितले करंट इयरसाठी 80,000 अँड प्रिव्हियस इयरसाठी 1,20,000. इथं आपण त्याच क्रमाने मांडतोय. प्रिव्हियस इयर म्हणजेच 31st March 2017 मध्ये 1,20,000 अँड करंट इयर 80,000. नेक्स्ट वी हॅव टू टेक ग्रॉस प्रॉफिट. आता क्वेश्चन सोडवतो कंपॅरेटिव्ह करतोय म्हणजे काय तर सेल्समधून कॉस्ट ऑफ सेल्स लेस केली असता मिळतो आपल्याला ग्रॉस प्रॉफिट. तो ग्रॉस प्रॉफिट आहे प्रिव्हियस इयरचा 80,000 आणि करंट इयरसाठी 2,20,000. त्या ग्रॉस प्रॉफिटमधून आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील ते काय करायचे लेस करायचे. तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला क्वेश्चनमध्ये बघा करंट इयरसाठी 12,000 दिलेत आणि प्रिव्हियस इयरसाठी 8,000 दिलेत. We have to take for previous year 8,000 and for current year 12,000. त्या ग्रॉस प्रॉफिट मधून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस लेस केल्यानंतर आपल्याला मिळतो तो नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. आता हा नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स प्रिव्हियस इयरसाठी आलाय 72,000 आणि 2018 हे आपलं करंट इयर आहे त्याच्यामध्ये 2,08,000 दिसतोय. या नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स मधून आपल्याला इन्कम टॅक्स आहे. आता बिफोर टॅक्स म्हणजे टॅक्सच्या आधीचा नेट प्रॉफिट हा आपला 72,000 अँड 2,08,000 दिसतो इथे. त्याच्यातून इन्कम टॅक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे किती टक्के 50% क्वेश्चनमध्ये सांगितलंच आहे त्या पद्धतीने आपण घेतला 50%. आता हा 50% कोणत्या अमाऊंटवरती कॅल्क्युलेट करायचा तर नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स वरती
50%, मग तो आला 72,000वर 50%ने अमाऊंट मिळाली आपल्याला 36,000 अँड 2,08,000वर अमाऊंट मिळाली 1,04,000. इन्कम टॅक्स आपण कॅल्क्युलेट करून इथं डायरेक्ट नेट प्रॉफिट बिफोर टॅक्समधून लेस करायचं आहे. तर लेस करत असताना जे उत्तर येतं त्या उत्तराला म्हणायचं नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. आणि हा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स सुद्धा येणार आहे 36,000 आणि करंट इयरसाठी येतोय 1,04,000. बघा आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलं होतं, फक्त सेल्स, इन्कम टॅक्स, कॉस्ट ऑफ सेल्स आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेले होते. अदर एक्सपेन्सेस किंवा अदर कंटेंट दिलेले नव्हते. मग आपल्याला व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट आपण बघितलेलं होतं. त्यानुसार फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक सेल्स फॉर प्रिव्हियस इयर, करंट इयर अमाऊंट इट इज हिअर. सेल्समधून कॉस्ट ऑफ सेल्स आपण लेस केलं. जे उत्तर मिळालं त्याला नाव दिलं ग्रॉस प्रॉफिट. या ग्रॉस प्रॉफिटमधून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे गिवन होते आपल्याला ते आपण काय केले, लेस केले प्रिव्हियस इयरमधून आणि करंट इयरमधून. आपल्याला मिळाला तो नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. आणि या नेट प्रॉफिट बिफोर टॅक्सवर जी अमाऊंट आलेली आहे त्याच्यावरती आपण 50% इन्कम टॅक्स लेस करतोय. तो आहे प्रिव्हियस इयरसाठी 36,000 आणि करंट इयरसाठी 1,04,000. आता नेट प्रॉफिट बिफोर टॅक्समधून 50% इन्कम टॅक्स लेस केला असता आपल्याला अमाऊंट मिळाली नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आला 36,000 अँड 1,04,000. हे दोन कॉलम आपण केल्यानंतर पुढे येतो कॉलम तो म्हणजे ॲब्सोल्यूट चेंज. आता याचं कंपॅरिझन करायचं आपल्याला. प्रिव्हियस इयर अँड करंट इयरचं कंपॅरिझन करत असताना नक्की किती चेंज झालेला आहे करंट इयरमध्ये प्रिव्हियस इयरपेक्षा. म्हणजे काय तर करंट इयरचं प्रिव्हियस इयरशी कंपॅरिझन करून ॲब्सोल्यूट चेंज फिगर सर्च करायचे. आता इथं बघत असताना पहिल्यांदा ॲब्सोल्यूट चेंजचा फॉर्म्युला आपण बघूया. वर्किंग नोट मी इथं केलेली आहे. फक्त सेल्सचा आपण बघूया, बाकीचे अदर कॉलम या फॉर्मॅटनुसार आपण करू शकतो. किंवा अदर कंटेंट जे आहेत, कॉस्ट ऑफ सेल्स आहे, ग्रॉस प्रॉफिट आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स, इन्कम टॅक्स, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे. यांचं कॅल्क्युलेशन आपण या फॉर्म्युलानुसार करणार आहोत. मी फक्त तिथं एकच वर्किंग नोट तुम्हाला दाखवलेली आहे. ॲब्सोल्यूट चेंज इन सेल्स इज इक्वल टू करंट इयर मायनस प्रिव्हियस इयर अँड करंट इयर sales it is 3 lakhs and previous year sales it is 2 lakhs and the difference between these 2 years rupees 1 lakhs. आता बघा करंट इयर आणि प्रिव्हियस इयरची जी सेल्स अमाऊंट होती त्याच्यामध्ये डिफरन्स मिळाला आपल्याला 1 lakhs. हा 1 lakhs आपण ॲब्सोल्यूट चेंज या कॉलममध्ये घेऊया. आता याच पद्धतीने आपल्याला कॉस्ट ऑफ सेल्स, ग्रॉस प्रॉफिट, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस यांचं सुद्धा कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता इथं कॉस्ट ऑफ सेल्स बघत असताना करंट इयरमध्ये म्हणजे 2018मध्ये 80,000 दिसत आहेत आणि मागच्या वर्षी प्रिव्हियस इयरला आपले 1,20,000 दिसते कॉस्ट ऑफ सेल्स. म्हणजेच काय तर चालू वर्षामध्ये करंट इयरमध्ये ही अमाऊंट कमी झाली. याचा अर्थ आपलं उत्तर येणार आहे निगेटिव्ह साईनमध्ये. मग निगेटिव्ह साईनमध्ये उत्तर येणार असेल तर निगेटिव्ह साईन न घेता आपण ब्रॅकेटमध्ये त्या दोन्हीतला फरक घेऊया 40,000. म्हणजे काय तर कॉस्ट ऑफ सेल्स करंट इयरला डिक्रीज झालेली आहे प्रिव्हियस इयरपेक्षा. नंतर आहे ग्रॉस प्रॉफिट. हा करंट इयरला दिसतोय 2,20,000 मायनस 80,000 अमाऊंट इट इज 1,40,000 ॲब्सोल्यूट चेंज. नेक्स्ट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इट इज 4,000. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स इट इज 1,36,000. इन्कम टॅक्स इट इज 68,000 अँड लास्ट नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स इट इज 68,000 अगेन. तर बघा आपण एकच कॅल्क्युलेशन किंवा एकच फॉर्म्युलानुसार कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण अदर कंटेंटचं सुद्धा कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि ज्या फिगर्स येतील त्या ॲब्सोल्यूट चेंज या कॉलममध्ये लिहिल्यात. म्हणजे काय तर करंट इयरच्या अमाऊंटचं प्रिव्हियस इयरच्या अमाऊंटशी कंपॅरिझन करता फक्त कॉस्ट ऑफ सेल्स डिक्रीज झालेले आहे. अदर सर्व सेल्स, ग्रॉस प्रॉफिट, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, नेट प्रॉफिट, इन्कम टॅक्स, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स हे सगळे इन्क्रीज झालेले आपल्याला दिसत आहे. पुढची स्टेप जी आहे ती म्हणजे पर्सेंटेज चेंज. किती टक्के चेंज झालाय, किती टक्के सेल्स करंट इयरमध्ये वाढली त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. पर्सेंटेज चेंज करत असताना आपल्याला फॉर्म्युला मिळतो चेंज इन द पर्सेंटेज इन सेल्स. आता इथंही सुद्धा मी फक्त सेल्सचीच कंपॅरिझन किंवा पर्सेंटेज फॉर्म्युलामध्ये घेतलेले आहे. त्याचा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू अमाऊंट ऑफ ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड बाय अमाऊंट ऑफ प्रिव्हियस इयर मल्टिप्लाइड बाय 100. Absolute change amount it is 1 lakhs and the previous year it is 2 lakhs multiplied by 100 amount answer it is 50%. It means the sales for current year and the previous year we have to take absolute change and absolute change comparison between previous year sales आपली 50% नी increase झालेली आहे.
नेक्स्ट आहे कॉस्ट ऑफ सेल्स. आता इथं सुद्धा मी ब्रॅकेटमध्ये घेतलेलं आहे पर्सेंटेज, ती आली 33.33%. कारण इथं निगेटिव्ह साईन येणार आहे, आपल्याला निगेटिव्ह साईन न दाखवता मी ते ब्रॅकेटमध्ये घेतलेलं आहे. नेक्स्ट आहे ग्रॉस प्रॉफिट किती पर्सेंटेजनी चेंज झालाय, तर 175% इन्क्रीज झालेला दिसतोय. नेक्स्ट आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 50% इन्क्रीज झाले. नंतर नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स आहे, तो सुद्धा 188.88% इन्क्रीज झालेला दिसतोय. इन्कम टॅक्स अगेन 188.88% इन्क्रीज झालेला आहे. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा सुद्धा 188.88% इन्क्रीज झालेला आहे. अशा पद्धतीने प्रॅक्टिकल क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपण करंट इयर आणि प्रिव्हियस इयरचं जे काही इन्कम स्टेटमेंट आहे त्याचं कंपॅरिझन केलेलं आहे ऍब्सोल्यूट चेंज आणि पर्सेंटेज चेंज या कॉलम मध्ये. नेक्स्ट अशाच पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 6 सुद्धा प्रिपेअर करूया, म्हणजे तुमचं इन्कम कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट कशा पद्धतीने प्रिपेअर केलं जातं हे कळेल. प्रॅक्टिकल क्वेश्चन नंबर 6. फर्स्ट वी हॅव टू रीड इट. प्रिपेअर कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट ऑफ सौरभ लिमिटेड फॉर द इयर एंडेड 31st March 2017 and 31st March 2018. Here it is 31st March 2017, it is our current previous year, and 31st March 2018, it is our current year. Sales for previous year 4 lakhs and for current year 6 lakhs. Indirect expenses for previous year 16,000 and for current year 24,000. Cost of sales for previous year 24,000 and for current year 56,000. And the last income tax, it is for 2 years 50%. We have to solve this. Comparative income statement of Saurabh Limited as on 31st March 2017 and 31st March 2018. Format it is here. Particulars 31st March 2017, it is our previous year. Next one 31st March 2018, it is our current year. Next absolute change, and the last column it is percentage change. First we have to take in a particulars sales, and sales for previous year it is 4 lakhs and for current year is 6 lakhs. Next या सेल्स मधून आपण कॉस्ट ऑफ सेल्स काय करणार आहोत, लेस करणार आहोत. तर लेस कॉस्ट ऑफ सेल्स ती अमाऊंट आपल्याला दिसते प्रिव्हियस इयरची 24,000 अँड करंट इयर साठी 56,000 आपण इथं घेऊया. आता या सेल्स मधून कॉस्ट ऑफ सेल्स लेस केला असता मिळतो तो ग्रॉस प्रॉफिट. हा ग्रॉस प्रॉफिट आलाय प्रिव्हियस इयर साठी 3,76,000 अँड फॉर करंट इयर 5,54,000. हा ग्रॉस प्रॉफिट कसा आलाय, तर या 4 lakhs मधून 24,000 डिडक्ट केले, लेस केले, आन्सर मिळालं 3,76,000. सेम ॲज इट इज हिअर 5,44,000 sorry, it is our gross profit. Then we have to deduct indirect expenses from the gross profit, and indirect expenses it is here for previous year 16,000 and for current year 24,000. We have to take 16,000 and 24,000 for current year. We have to deduct indirect expenses from gross profit. We have to give net profit before tax. बघा ग्रॉस प्रॉफिट मधून इनडायरेक्ट एक्सपेन्स लेस केले असता आपल्याला मिळतो तो नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. आणि हा नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स ग्रॉस प्रॉफिट 3,76,000 मधून 16,000 लेस केले असता प्रिव्हियस इयर साठी मिळाला 3,60,000 आणि करंट इयर साठी 5,20,000. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स इट इज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस डिडक्टेड फ्रॉम द ग्रॉस प्रॉफिट. वी हॅव टू गिव्ह नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स 3,60,000 अँड 5,20,000. आता या नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स मधून आपल्याला काय करायचं, तर इन्कम टॅक्स जो काय आहे 50% तो काय करायचा आहे, डिडक्ट करायचा आहे, लेस करायचा आहे. आता हा तुम्हाला आधीही मी सांगितले त्या पद्धतीने हा 50% इन्कम टॅक्स कोणत्या अमाऊंटवरती कॅल्क्युलेट करायचा, तर नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणून जी अमाऊंट येते नेट प्रॉफिटची टॅक्स डिडक्ट करण्याच्या आधीची त्या अमाऊंटवरती 50% म्हणजे 3,60,000 वर 50% आले 1,80,000 आणि 5,20,000 वरती 50% अमाऊंट मिळाली 2,60,000. देन वी हॅव टू डिडक्ट इन्कम टॅक्स फ्रॉम नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. आपल्याला मिळाला तो नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा प्रिव्हियस इयरसाठी मिळाला 1,80,000 अँड करंट इयरसाठी आला तो 2,60,000. अशा पद्धतीने आपण काय केलं,
तर सेल्स, कॉस्ट ऑफ सेल्स हे काही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचे जे काही कंटेंट्स होते, थोडक्यात ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जे कंटेंट्स असतात ते आपण इथं मांडून घेतलेले आहेत आणि त्यांच्या प्रिव्हियस इयरचे अमाऊंट, करंट इयरचे अमाऊंट्स मांडलेले आहेत. सेल्समधून कॉस्ट ऑफ सेल्स लेस केला असता मिळतो तो ग्रॉस प्रॉफिट. या ग्रॉस प्रॉफिटमधून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस लेस केले असता मिळतो नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्सवर 50% इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट केला दोन्ही वर्षासाठी, प्रिव्हियस इयरसाठी आणि करंट इयरसाठी सुद्धा. जे उत्तर मिळालं त्याला नाव दिलं फायनली नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. 1,80,000 फॉर प्रिव्हियस इयर, 2,60,000 फॉर करंट इयर. आता नेक्स्ट कॉलम आपल्याला दिसतोय ॲब्सोल्यूट चेंज. ॲब्सोल्यूट चेंज बघत असताना वर्किंग नोट नंबर 1, ॲब्सोल्यूट चेंज इन अ सेल्स. आता इथं फक्त आपण सेल्सच कॅल्क्युलेशन दाखवलेलं आहे, त्याचा फॉर्म्युला आहे ॲब्सोल्यूट चेंज. याचे जे फिगर्स फाइंड आउट करायचे आहे त्याचा फॉर्म्युला आहे ॲब्सोल्यूट चेंज इन अ सेल्स इज इक्वल टू. आता हा फक्त सेल्ससाठी असल्यामुळे मी फक्त इथं सेल्स म्हटलंय. तुम्ही ज्यावेळी पुढचं कॅल्क्युलेशन करणार आहात, कॉस्ट ऑफ सेल्स असेल, ग्रॉस प्रॉफिट असेल, त्यावेळी इथं नाव चेंज करून घ्या. इज इक्वल टू करंट इयर मायनस प्रिव्हियस इयर. फॉर करंट इयर 6 lakhs अँड प्रिव्हियस इयर 4 lakhs. 6 lakhs minus 4 lakhs. Answer it is 2 lakhs. सेल्सचा ॲब्सोल्यूट चेंज आपण इथं घेतोय 2 lakhs. आता पुढचं हे कॉस्ट ऑफ सेल्स, याचं सुद्धा 56,000 मायनस 24,000. Difference it is here 32,000 and the figure of absolute change it is 32,000. Next one, gross profit, it is absolute change 1,68,000. Indirect expenses, it is 8,000. Net profit before tax, it is 1,60,000. Income tax, it is 80,000. And the net profit after tax, it is again 80,000. We have to see the absolute change for sales figures. Absolute change figures for sales 2 lakhs, cost of sales 32,000, gross profit 1,68,000 and indirect expenses it is 8,000. We have to see. आता इथं बघा कुठल्याही अमाऊंटला निगेटिव्ह साईन आलेलं नाही, म्हणजेच काय तर आपलं करंट इयरचं प्रिव्हियस इयरशी कंपॅरिझन करता करंट इयरमध्ये हा सगळ्या व्हॅल्यू इन्क्रीज झालेल्या आहेत. म्हणजेच काय तर ॲब्सोल्यूट फिगर्स आपल्या सगळ्या पॉझिटिव्ह साईनमध्ये आल्यात. म्हणजेच काय तर पर्सेंटेज चेंजमध्ये सगळे कंटेंट जे आहेत इन्कमचे आहेत आपले ते इन्क्रीज झालेले दिसून येत आहेत करंट इयरमध्ये प्रिव्हियस इयरपेक्षा. आता या पर्सेंटेज चेंज बघत असताना अगेन आपण इथं चेंज इन अ पर्सेंटेज इन अ सेल्स, त्याचा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू अमाऊंट ऑफ ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड बाय अमाऊंट ऑफ प्रिव्हियस इयर multiplied by 100. And here it is the absolute change for sales 2 lakhs and the previous year amount of sales is 4 lakhs multiplied by 100. Answer it is 50%. Here it is sales have increased by 50%. Next, cost of sales have increased again 133.33%. Gross profit is increase 44.68%. And indirect expenses also increase 50%. Net profit before tax increase by 44.44%. Income tax again increase 44.44%. And the final net profit after tax it is also increase 44.44%. मग या एक्झाम्पलमध्ये करंट इयरचं कंपॅरिझन प्रिव्हियस इयरशी केलेलं आहे. हे करंट इयर आणि प्रिव्हियस इयरचं कंपॅरिझन करताना दोन्ही कॉलम साईड बाय साईड मांडलेले आहेत. त्याच्यानुसार जो काय फरक आहे तो आपण ॲब्सोल्यूट चेंजमध्ये त्या फिगर्स डिक्टेट केलेले आहेत, इंडिकेट्स केले आहे. आणि या फिगर्सवरून टोटल किती पर्सेंटेज चेंज झालं व इन्क्रीज झाली करंट इयरमध्ये की डिक्रीज झाली याचं कंपॅरिझन आपण इथं शो केलेलं आहे, दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने आपण कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट प्रिपेअर करू शकतो. थँक्यू.